नमस्कार, मी आकाश जाधव. नवा वर्ष आणि नवीन संकल्प आणि खऱ्या अर्थानं नवीन संकल्प मला असं वाटतं या वर्षी आपण नवीन सगळ्यांनी मिळून एकदा बँकिंगच्या परीक्षांची तयारी चालू करणं मला असं वाटतं यापेक्षा दुसरा चांगला संकल्प असू शकत नाही. आणि समजा ती तयारी संकल्प सोबतच करायची असेल तर मला असं वाटतं एखाद्या गोष्टीवर आपण जर म्हणतो की एखाद्या गोष्टीसोबत साखर, तर तशी त्या गोष्टीची अवस्था जे ते होऊन जाईल. तर आपण सध्याला या वर्षासाठी आपली नवीन बॅचची सिरीज अर्थात निश्चय 1.0 ही सुरू करतोय. सगळ्यात महत्वाचं, जेही जुने विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असतील त्या सगळ्यांना विनंती होती की आपल्या ज्युनियर पर्यंत ही माहिती ह्या व्हिडिओच्या निमित्तानं पोहोचवायची आहे. कारण की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दलची माहिती सांगत असताना काही ना काही लिमिटेशन्स त्या गोष्टीला येतील किंवा काही माहिती सांगितल्या जाईल, काही नाही सांगितलं ना, हे होऊ नये म्हणून या व्हिडिओची लिंक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे तुमचं काम आहे. तर बऱ्यापैकी मोठमोठे चेंजेस आपण 1 जानेवारी 2026 पासून संकल्पमध्ये जे ते करतोय. विद्यार्थ्यांना अजून काय काय नवीन नवीन देता येईल या सगळ्या गोष्टींचा विचार काही वर्षाआधीपासून चालू झाला होता. पण तो आता कुठे मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतं तो पूर्णत्वास येतोय. आता आपण या सगळ्या गोष्टींसाठी ऑफलाईन असतील किंवा ऑनलाईन विद्यार्थी असतील यासाठी काय काय नवीन करता येईल हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगतोय. सध्या हे स्टार्ट केल्याच्या नंतर ही जी पहिली बॅच आहे निश्चय 1.0, ही बॅच आपण ऑफलाईन प्लस ऑनलाईन अर्थात हायब्रिड मोडमध्ये घेतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या बॅच साठी एका विषयाला एकच शिक्षक असेल. कंप्लीट विषय एकच शिक्षक शिकवणार आहे. जसं की या ह्या बॅचचं पूर्ण क्वांट मी अर्थात आकाश जाधव, रिझनिंगचा विषय शंकर मापारी सर, इंग्लिशचा विषय क्षितिज भालेराव सर, जनरल अवेअरनेसचा विषय आतिश शिंदे सर, त्यानंतर ऍग्रिकल्चर, ज्या विद्यार्थ्यांचं ऍग्रिकल्चर आहे अशांना ऍग्रिकल्चरचा विषय प्रशांत ढोले सर, त्यानंतर इंटरव्ह्यूचा जो पार्ट असेल तो निखिल डांगे सर शिकवणार आहेत. इन ऑल हे झालं शिकवणारी टीम. सोबत आहे इन्फ्रास्ट्रक्चर. या सगळ्या गोष्टींमध्ये माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर ऑफलाईन ही गोष्ट करत असाल तर क्वांटचं कंपॅरिझन क्वांटला, रिझनिंगचं कंपॅरिझन रिझनिंगला, इंग्लिशचं इंग्लिशला, जीएचं जीएला, ऍग्रिकल्चरचं ऍग्रिकल्चरला, इंटरव्ह्यूचं इंटरव्ह्यूला, सोबतच इन्फ्रास्ट्रक्चरचं इन्फ्रास्ट्रक्चरला. या पद्धतीनं कुणीही पैकीच्या पैकी जेवढे काही पॅरामीटर्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत यापैकी संकल्पना नाही तर ज्या संस्थेला जास्त मार्क पडतील त्या संस्थेकडे तुम्ही गेलं पाहिजे. आणि निश्चितच मला कॉन्फिडन्स आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त पैकीच्या पैकी छोटा पार्ट तुम्हाला त्यातला सांगतो इंटरव्ह्यूचा. कुणाकडेही इंटरव्ह्यूची फुल फ्लेजेड टीम नसताना आपल्याकडे इंटरव्ह्यूला फुल फ्लेजेड टीम आहे. तर हा छोट्यातला छोटा पार्ट याच्यामध्ये कन्सिडर होणार आहे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टींबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. 12 जानेवारीला दुपारी 12:30 ते 5 या वेळेमध्ये तुमची नवीन बॅच जी ती असणार आहे. त्याबद्दलची डिटेल आपल्याला यातून पाहायचं आहे. आता ह्यामध्ये विद्यार्थी म्हणून आम्हाला काय काय मिळेल किंवा कोणकोणत्या सुविधा असतील हा मला पार्ट आपल्याला बघायचा आहे. तर एक एक गोष्ट त्यातली मी सांगतो की सगळ्यात महत्वाचं एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल आणि बुकचा सेट, सोबत फॅकल्टी जे शीट शिकवणार आहेत तो शीट्सचा पार्ट विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सोबत ग्रुप ऍक्टिव्हिटीचा पार्ट आपण संकल्प डिग्री ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहे. तुम्ही शंकर सर जे तुम्हाला ऍस्पिरंट ग्रुपच्या माध्यमातून बँकिंग मेन्सच्या माध्यमातून तुम्हाला गाईड करताना दिसत असतील. त्या ग्रुप ऍक्टिव्हिटी ह्या ऑलरेडी चालू आहेत आणि त्या अधिक प्रभावीपणे, समजा तुमचं म्हणणं आहे की आमच्या ह्या बॅचची ऍक्टिव्हिटी वेगळी घेता येईल का, तर या बॅचचे विद्यार्थी सगळेजण एका लेवलला असतील तर ती ऍक्टिव्हिटी घ्यायला अजून जास्त रेलेव्हंट पद्धतीने घेता येईल. तर ग्रुप ऍक्टिव्हिटीचा पार्ट आहे. इंटरव्ह्यू प्रिपरेशन टिल सिलेक्शन याबद्दल मी छाती ठोकपणे सांगतो की कुणीही संकल्पाच्या त्या गोष्टींमध्ये आसपास सुद्धा नाहीये. एकच मिनिट. या इंटरव्ह्यूच्या पार्टमध्ये आसपास सुद्धा नाहीये. कारण की इंटरव्ह्यू साठीचा पार्ट संकल्पकडे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि नॉर्थ ईस्ट पासून ते इकडच्या गुजरात पर्यंत प्रत्येक राज्याचा मुलगा इंटरव्ह्यू साठी संकल्पला आहे. तुम्ही इथला लोकल मुलगा नाही तर महाराष्ट्रातला म्हणत नाही, भारतातला प्रत्येक मुलगा इंटरव्ह्यू साठी इथपर्यंत येतो. तर पुढे टेलिग्राम लाईव्ह वाला पार्ट सांगितला आणि हा कम्प्लीट टेलिग्रामचा पार्ट जो आहे तो ह्यातले एक्सपर्ट अर्थात शंकर सर जे ते लीड करतील तुम्हाला. पुढे डेली काउन्सिलिंग आणि डेली डाऊट कलिंग यासाठी एक महत्वाचा पार्ट मला सांगायचा राहिला. जे फॅकल्टीचे फोटो तुम्ही पाहिले हे सगळेच्या सगळे फॅकल्टी फक्त आणि फक्त IBPS च्या परीक्षांना वाहून घेतलेले आहेत.
ह्याच्याशिवाय दुसरं कोणतं काम करत नाहीत. त्यामुळे होतं कसं, एखादा फॅकल्टी बँकिंग शिकवतोय, सोबत सोबत बँकिंगच्या सोबत सोबत टीईटीची परीक्षा शिकवतोय, टेट शिकवतोय, 8वी 9वी शिकवतोय. त्याचा असलेलं कॉन्सन्ट्रेशन 10 गोष्टींमध्ये डिवायडेड होतं. तर तसं न होता सगळीच्या सगळी टीम सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही तुमच्यासाठी इथेच उपलब्ध असणार आहे. पुढे वीकली ऍग्रीकल्चर टेस्ट आणि वीकली टॉपिक वाईज टेस्ट हा वाला पार्ट आधीपासून चालू आहे. तो अधिक अग्रेसिव्ह पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जे ते राबवता येईल. त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्याच्याशिवाय तुमच्या स्ट्रक्चर्ड डेली स्टडी प्लॅनचा पार्ट आहे, तो सुद्धा फॅकल्टी तुमच्याशी डिस्कस करेल. रोजच्या रोज तिथे येत असल्यामुळं, तुमच्याशी भेटत असल्यामुळं, या गोष्टी करत असल्यामुळं तो रोजच्या रोज ह्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. एक्झाम ओरिएंटेड टीचिंग स्टाईल ही खूप महत्वाची आहे आणि मला असं वाटतं की ही कुठतरी जेव्हापासून आयबीपीएसचा पॅटर्न चेंज झालाय तेव्हापासून लॅकिंग दिसते. ज्या वेळेला शिक्षक हाच प्राणी आहे जो तुम्हाला सांगतो की स्वतःमध्ये बदल करा, बदल करा, बदल करा, सगळ्यात शेवटी बदल तो स्वतः करत असतो. तर तसं होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने तुमच्या एक्झाम्स बदलत आहेत त्या पद्धतीने शिक्षकाने स्वतः अपडेट असणं जे ते आवश्यक आहे. सोबतच आता पुढच्या वर्षीपासून तुम्हाला 2026 पासून तुम्हाला ह्या सगळे क्वेश्चन पेपर आणि त्याचे आन्सर की आणि क्वेश्चन पेपर पाहायला मिळणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जो शिक्षक स्वतः अपडेटेड आहे तोच ह्या टीचिंगच्या गोष्टीमध्ये टिकेल. तर तुम्हाला त्यामध्ये टीचरची स्टाईल सुद्धा प्री असो की मेन्स असो ती टीचिंग स्टाईल एक्झाम ओरिएंटेड दिसेल. वीकली परफॉर्मन्स ट्रॅकिंग विथ इंडिव्हिज्युअल फीडबॅक हा वाला पार्ट सुद्धा फॅकल्टी जो आहे तो स्पेसिफिकली जे विद्यार्थी ऑफलाईन मध्ये आहेत त्यांच्याशी अजून चांगल्या पद्धतीने शिक्षकाला हा जो तो डिस्कस करता येईल. स्पेशल फोकस ऑन वीक स्टुडंट थ्रू रेमिडियल गायडन्स. आता त्यामध्ये प्रत्येकाच्या त्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्यांचे वेगळे ऍडेड लेक्चर घेण्यात आले. काही लेट विद्यार्थी जॉईन होतात त्यांचे थोडेसे ऍडेड लेक्चर घेण्यात झालं. वीक विद्यार्थ्यांना संडेला वेगळं बोलून त्यांचं एखाद दुसरं ऍडेड लेक्चर घेण्यात आलं. हा सगळा पार्ट त्यामध्ये आलाच. सोबतच विद्यार्थ्यांनी जमिनीवर राहावं यासाठी होमवर्क नाही केला तर त्याला क्लासमधून थोडस लेक्चरभर बाहेर काढणं असावं. अशा गोष्टींमुळे मला असं वाटतं तो निकाल लवकर येतो. तर या सगळ्या रेमेडी आपल्याला त्या ठिकाणी वापरून बघायच्या. अचानक समजा एकदम तुम्हाला लहानपणी जसं कोंबडा करायचे किंवा काय म्हणतात त्याला पोरांना बेंच उभं करायचे तेवढं नाही, पण एखाद्या लेक्चर पुरतं बाहेर जावं लागलं तर पोरांना वाटतं की आपण मधून या सगळ्या गोष्टी स्वतःहून केल्या पाहिजेत. लिटरली पाड घेण्यापासून सगळ्या गोष्टी आपल्याला बॅचमध्ये ज्या त्या करायच्या. तो माझा पार्ट राहिला. करंट अफेअर्स लिंकिंग विथ स्टॅटिक टॉपिक हा वाला पार्ट जीएच्या फॅकल्टी ज्या आहेत त्या कंटिन्यूस तुमच्यासोबत ह्या गोष्टी ज्या त्या करत असेल आणि या पद्धतीनं तयारी तुमच्याकडून करून घेण्यात येईल. पुढे आता आपण जर पाहिलं तर ह्या बॅचसाठी रजिस्ट्रेशन आजपासून चालू होत आहे. तुम्हाला काय करायचंय, आपल्या 9762441100 या नंबरवर कॉल करून माहिती घेऊ शकता. पण सोबत तुम्ही जर इथे क्लासला आलात, येऊन तुमचं रजिस्ट्रेशन केलं इथे आपल्या इथे काय म्हणतात एन्क्वायरीला शुभदा मॅडम किंवा दीप्ती मॅडम असतील त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलं तर अतिउत्तम. त्या पद्धतीनं बॅचचं प्लॅनिंग आम्हाला करताना खूप जास्त सोपं जाईल. कारण की खूप लिमिटेड असं आमचं जेवढे काही बॅचची कॅपॅसिटी आहे, हॉलची कॅपॅसिटी आहे, त्याच पद्धतीनं आम्ही ह्या वेळेला विद्यार्थ्यांना केटर करायचं जे ते ठरवलेलं आहे. पुढे बघा बॅचची जी फीस असेल ती ऑफलाईन साठीची फीस वन टाइम 30,000 आणि 2 पार्टमध्ये 32,000 असेल. 1 वर्षाची व्हॅलिडिटी असेल. अर्थात विद्यार्थ्यांना समजा पहिली बॅच आपण पहिल्या 5 ते 6 महिन्यामध्ये समजलं नाही तर त्यांना सेकंड पुन्हा बॅच रिपीट करता येईल. तर 1 इयर व्हॅलिडिटी असेल. ही विथ जीएसटी असेल तर टोटल फीस ही 1 इयरसाठी 30 आणि 2 पार्टमध्ये 32 असणार आहे. बॅच हायब्रिड फॉर्मॅटमध्ये होईल. त्यांना असं वाटतं की हेच लेक्चर ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये करायचे आपल्या संकल्प 247 ऍपवर करता येईल. ऑनलाईन साठी बऱ्यापैकी एक्सपेन्सेस कमी असतात त्यामुळे ऑनलाईन साठीची फीस 12,000 प्लस जीएसटी असेल. विथ ऍग्रिकल्चरची 15,000 प्लस जीएसटी असेल. हा वाला पार्ट जीएसटी ऍडेड आहे. व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे आणि बॅच हायब्रिड फॉर्मॅटमध्ये होणार आहे. तर ज्यांना ऑनलाईन वाटलं ते ह्या पद्धतीने करू शकतात, ज्यांना ऑफलाईन वाटलं ते या पद्धतीने करू शकतात. आता ह्यामध्ये उद्या चालून ऍग्रिकल्चरचा पार्ट आला तो यामध्ये होऊन जाईल. अकाउंटची कोणती पार्ट आला तो यामध्ये होऊन जाईल. तर इकडे जे ते विथ ऍग्री विदाऊट ऍग्री दोन वेगळे ठेवलेले आहे. पण हा जो पार्ट आहे हा सगळा पार्ट आपण विद्यार्थ्यांना विथ जीएसटी विथ ऍग्रिकल्चर विथ अकाउंट्स जे आहे ते सगळं ठेवलेलं आहे. सोबतच जर तुम्ही पाहिलं फॅकल्टीच्या टीम मध्ये आपल्या सोबत समीर देशमुख सर आहे.
द ओनली इन्स्टिट्यूट विथ कॉमर्सची मुलं पाहत असतील तर अकाउंटच्या फॅकल्टी सह असलेली एकमेव टीम उद्या चालून तुम्हाला महा ट्रान्सको, महा जेनको, महा डिस्कॉमचा एखादी काय म्हणतात एक्झाम आली तर काही संस्था वेळेवर फॅकल्टी पाहतील. आपल्याकडे पहिल्यापासून त्यातला अनुभव असलेली फॅकल्टी तयार आहे. आता निकाल लागला होता महाजेनको ट्रान्सकोचा अकाउंटच्या पोस्टसाठीचा, तर त्यामधला निकाल आणि त्यामधलं यश हे त्याचंच मला असं वाटतं प्रतिबिंब आहे. सोबतच न्यू इंडिया इन्शुरन्स मध्ये सुद्धा मोठी रिक्रुटमेंट ही एमकॉम झालेल्या विद्यार्थ्यांची होते. तिथं सुद्धा त्या गोष्टीची मदत तुम्हाला होईल. अकाउंटची फॅकल्टी असल्याचा फायदा हा कॉमर्सच्या मुलांना निश्चितच होणार आणि त्यातल्या त्यात समीर देशमुख सरांसारखी फॅकल्टी असेल तर मला असं वाटतं सांगायची गरज पडणार नाही. पुढे या. बघा, सगळ्यात महत्वाचं की सर आम्हाला थोडंसं जे लोक ऑफलाईन करणार आहेत त्यांना काय आहे आणि कसं आहे. तर आज तुम्हाला तुम्ही जिथूनही सध्याला पाहतायत तर ऑफलाईनसाठी ही आपली पूर्ण एकाच कामासाठी जी सोसायटीची इमारत आहे. एंट्रन्स बऱ्यापैकी काम यातलं अजून करायचं बाकी आहे. एक महिन्याभरात सगळं होऊन जाईल. हा तुमच्या फर्स्ट फ्लोअरला ऑफिस सोबत 2 क्लासरूम, त्यानंतर सोबत लिफ्टची सुद्धा सुविधा आपण दिलेली आहे विद्यार्थ्यांना. आपण जर पाहिलं तर त्यामध्ये हा ऑफिसचा पार्ट, मॉक इंटरव्ह्यूचा बऱ्यापैकी सेगमेंट, एन्क्वायरी ह्याच एरियामध्ये होते. त्यानंतर काउन्सिलिंग आहे विद्यार्थ्यांची, तीही ह्या एरियामधून चालते. तुमचे डाऊट्स, मॅनेजर किंवा एन्क्वायरी, अकाउंट्स हा सगळा पार्ट साधारणतः या ठिकाणाहून ऑपरेट होतो. त्यानंतर ही सक्सेस वॉल जी आता बऱ्यापैकी निकाल ज्या ज्या मुलांचे आलेले आहेत त्यांचं याच्यामध्ये हा वाला पार्ट होईल. शंकर सर विद्यार्थ्यांना गाईड करत असतानाचा हा व्हिडिओ आहे, काउन्सिलिंग करत असतानाचा. सोबत याच्यामध्ये हा अमोल सर मला वाटतं काउन्सिलिंग करतायत, अमित सर आहेत. सगळे फॅकल्टी दिवसभर इथेच थांबणार आहेत विद्यार्थ्यांना गायडन्स करण्यासाठी. त्यामुळे फॅकल्टी जागर अप्रोचेबल आहेत. शरद सर आहेत. त्यानंतर ऍग्रिकल्चरचे प्रशांत ढोले सर आहेत. समीर देशमुख सर ज्यांच्याबद्दल मी आता तुम्हाला बोललो होतो. तर हा वाला पार्ट आहे. सोबत ह्या क्लासरूम, ह्या मला वाटतं टेस्ट चालू असतानाचा पार्ट आहे. बिलकुल विद्यार्थ्यांना हायब्रिड मोडमध्ये सुद्धा की व्यवस्थित टेस्ट, त्याचा अनालिसिस दोन्ही पार्टमध्ये लाईव्ह, त्यानंतर रेकॉर्डेड, ह्या सगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना या गोष्टी ज्या ते करता येतील. अजून बऱ्यापैकी सेकंड क्लासरूम आहे, दुसरी क्लासरूम आहे. असो, इथून पुढे आपण जाऊयात. व्हिडिओ त्या मानाने जेवढे मी बोलतोय त्यापेक्षा थोडासा स्लो चालू आहे. अजून अमित सर शिकवत असतानाचा लेक्चर मधला पार्ट आहे. हायब्रिड मोडमध्ये विद्यार्थ्यांना हा सगळा पार्ट व्यवस्थित 2 वे कम्युनिकेशन जे ते विद्यार्थ्यांचं होऊ शकेल. हा क्लासरूमचा सेगमेंट आहे वेगवेगळ्या फ्लोअरचा. हा विद्यार्थ्यांना अभ्यासिका 3rd फ्लोअरला उपलब्ध करून दिलेल्या मुलींसाठी. त्याच्यानंतर 4th फ्लोअरला जी आहे ती मुलांसाठी. हा 3rd फ्लोअरचा पार्ट आहे. विद्यार्थ्यांना वायफाय, त्याच्यानंतर अभ्यासिका तिथेच असल्यामुळं दिवसभर काही डाऊट आला तर खाली येऊन विद्यार्थ्यांना इमिजिएट आपले प्रश्न असतील तर ते डिस्कस करता येतात. आणि त्यातल्या त्यात दिवसभर त्याच वातावरणामध्ये, अर्थात 4थ्या मजल्यावर मुलांची अभ्यासिका आहे, त्याच वातावरणामध्ये दिवसभर विद्यार्थ्यांना जे थांबतात. अजून त्यांचे एक हॉल चालू झालेले आहेत, दुसरा हॉल स्टार्ट व्हायचा बाकी आहे. त्यामुळं विद्यार्थी सध्याला 150 कॅपॅसिटीनं बसतायत, पण टोटल 310 कॅपॅसिटी ही अभ्यासिकेची असणार आहे. आणि ऑफलाईन मोडमध्ये जर केलं तर मला असं वाटतं निकालाला वेळ अजून कमी लागेल. जे विद्यार्थी ऑनलाईनचा विचार करतायत पण ऑफलाईनला येऊ शकतात अशांनी निश्चित आलं पाहिजे आणि येऊन मला असं वाटतं या गोष्टींचा लाभ जो तो घेतला पाहिजे. चला, 5th फ्लोअरला आपले स्टुडिओज आहेत. 5व्या मजल्याला डिजिटल स्टुडिओ, जिथून तुमचे लेक्चर जे ते वेगळे, जसं मी आता सध्या इथे थांबलेलो आहे, इथून लेक्चर घेतो स्टुडिओ 1 मधून. स्टुडिओ 2, स्टुडिओ 3, स्टुडिओ 4, 4ही स्टुडिओ आहेत. त्याच्याशिवाय आपला बॅकएंडची टीम जी आहे त्याचं सुद्धा ऑफिस बनतंय आणि ते 15 जानेवारीपर्यंत बनून जाईल. त्यानंतर वरच्या मजल्यावर तुम्हाला 5वीवर कॅफेटेरियाचा एरिया अजून तो तयार होतोय, सोलारवाला पार्ट. त्यानंतर विद्यार्थ्यांचं जेवणासाठीची व्यवस्था, हा सगळा पार्ट मेकिंग मध्ये आहे. 15 ते 20 जानेवारी, जास्तीत जास्त 30 जानेवारीपर्यंत तो बनून जाईल. अर्थात एका ठिकाणी थांबून हा ग्रुप डिस्कशनसाठीचा पार्ट जो आहे तो विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून दिलेला आहे. जीडीचा पार्ट, वेगवेगळ्या ज्या एक्झामला जीडी असते तो त्याच्यामध्ये हा वाला पार्ट, हा आहे इंटरव्ह्यू वाला पार्ट, मॉक इंटरव्ह्यूचा.
मॉक इंटरव्ह्यूसाठी पॉडकास्ट स्टुडिओ सुद्धा हा टेरेसवाल्या पार्टमध्ये बनतोय. सक्सेस वॉलमध्ये असलेले हे काही निकाल. असो, मला असं वाटतं व्हिडिओ सध्याला संपलाय. आपण अजून पुढे येऊयात. चला बघा इथे. तर याच्यामध्ये हा काउन्सिलिंग आणि डाऊट क्लिअरिंगचा पार्ट हा मला ठेवलाय. याच्यामध्ये 1 बाय 1 हा व्हिडिओ प्ले होतोय. हा प्रशांत डोले सरांचं मार्गदर्शन करत असतानाचा पार्ट आहे. हा जेंडर अवेअरनेसच्या टेस्टसाठी इव्हिनिंगला जो लेक्चर असतो तो वाला पार्ट त्याने त्यातून दाखवलेला आहे. हा जो दर्जाचे टेस्ट सिरीज विद्यार्थी येऊन देत होते ऑफलाईन मोडमध्ये, तर तो वाला पार्ट त्याच्यामध्ये येतोय, दिसतोय तुम्हाला त्यामध्ये. पुढे बघा, ऍक्टिव्हिटीमध्ये आपण जर पाहिलं तर ह्यात पहिल्यांदा याच्यामध्ये ही डेली काउन्सिलिंग डाऊट क्लिअरिंगला हा जुन्या आपला जो सेटअप होता तिथला व्हिडिओ आहे. नवीन याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी याच पद्धतीने आफ्टरनून आणि इव्हिनिंग सेशनमध्ये काउन्सिलिंगला येत असतात. असो, पुढे क्लासरूममध्ये काही लेक्चर असेल तो आधीच्या लेक्चरचा पार्ट आहे. हा आपल्या आधीचा इन्फ्रावाला पार्ट आहे. आणि काही होऊन जाईल ऍग्रिकल्चरची टेस्ट जी सर घेतात प्रशांत डोले सर, तो सुद्धा पार्ट दिसतोय. त्यानंतर मॉक इंटरव्ह्यूचा पार्ट तो संभाजीनगरमध्ये चालू आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा मॉक इंटरव्ह्यू निखिल सर नाशिकमध्ये घेतात. त्यामुळे विद्यार्थी तिथे ज्या दिवशी एक्झाम आहे आपला फॅकल्टीथे जाऊन विद्यार्थ्यांचं एक बुस्टिंग त्या निमित्तानं जे ते होत असतं. हा पुण्यामधल्या इंटरव्ह्यूचा पार्ट असो. तर हे सगळं झाल्याच्या नंतर पण मला माझ्याकडून काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडून पाहिजे. हा तुमचा प्रश्न येण्याच्या आधी मला जे जे वाटते की तुमचे हे प्रश्न असू शकतात पहिल्यांदा मी ते आणि मग बाकीचे प्रश्न जे ते पाहता येतील. सगळ्यात पहिल्यांदा सर याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच बेसिक पासून होईल का? पहिलं लेक्चर बघा 12 जानेवारी पासून 12, 13, 14, 15, 16 लेक्चर बघा. मी चालू करत असताना ऍडिशन सबट्रॅक्शन पासून चालू करेल. विद्यार्थ्यांचे पाढे सुरुवातीला पाठ करून घेईल. त्याच्यानंतर पाढे सरळ उलटे ह्या पद्धतीने पाढे पाठ करेल तर बिलकुल बेसिक पासून होईल. जे मी क्वांट बद्दल बोलतोय तेच रिझनिंग बद्दल, तेच इंग्लिश बद्दल आणि तेच जीए बद्दल, जनरल अवेअरनेस बद्दल सुद्धा आहे. पुढे आमचा पुढचा प्रश्न आहे, त्यामध्ये रिअल मेन्स लेवल कव्हर केल्या जाईल का? सगळ्यात मोठा प्रश्न सध्याला विद्यार्थ्यांना पडलेला, अक्रॉस सांध्यापासून बांध्यापर्यंत तुम्ही तयारी करत असताना की होतं असं की ह्या 5-6 महिन्यामध्ये तयारी होताना फक्त प्रीची होती. मी तुम्हाला शब्द देतो की ह्या बॅच मधली तयारी तुमची ह्या 5-6 महिन्यामधली तयारी प्री प्लस मेन्स असते. आणि जर का कुठे त्यातली तुम्हाला असं वाटतं की कसं राहिली तर ती जशी ही दर्जा बॅच झाली त्या माध्यमातून ह्याच असलेल्या फीसमध्ये ती कव्हर होऊन जाईल. तर तुम्हाला त्यासाठी मेनसाठी कुठेही भटकंती करण्याची आवश्यकता नाही. आणि मला असं वाटतं जर ती भटकंती करावी लागली तर समवॉट ते माझं फेल्युअर असेल. तर त्या पद्धतीने कुठेही जाण्याची आवश्यकता नाहीये. मेन्स पार्ट क्वांटचा, मेन्स पार्ट रिझनिंगचा, इंग्लिशचा, जीएचा, जीए तर मेन्स राहते समजा, या पद्धतीनं प्रत्येक पार्ट कव्हर असेल. तर त्यासाठीची टीम तेवढी सक्षम आहे का? तर माझं असं म्हणतो त्या सगळ्या एक्झाम्स ज्या एक्झामच्या मेन्स बद्दल तुम्ही म्हणता जी तुम्हाला सगळ्यात जास्त भीती वाटतेय ती म्हणजे IBPS पीओ आणि SBI पीओ सगळ्यात अवघड ह्या परीक्षा असतात. या परीक्षा मी 7 वेळेस दिल्यात आणि 7 वेळेस निकाल काढले. 8व्या वेळेस द्यायची होती पण वय संपलं. ह्याच्यापेक्षा जास्त काही सांगू शकत. 5 वेळेस IBPS पीओ, 2 वेळेस SBI पीओ. त्याच्यानंतर शंकर सर आणि त्यांचं जे काही जलवा तुम्हाला पाहायला मिळतो टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून ते दाखवतच असतं. इंग्लिशमध्ये लाईव्ह टेस्ट देणारा, ऍक्च्युअल इंग्लिशमध्ये 30 पैकी 30, 35 पैकी 35, 40 पैकी 40 आणणारा फॅकल्टी कन्सिस्टंटली मागच्या 2 वर्षात फक्त संकल्पमध्ये आहे, तो कुठे नाहीये. तर मी काय म्हणतोय की ती रिअल जी तुम्हाला मेन्स लेवल पाहिजे ती या निमित्ताने जे ते निश्चितच सोल्युशन तुम्हाला ते मिळणार आहे. असो, पुढे हायब्रिड मोडमध्ये जे ऑफलाईन मध्ये शिकवलं जाईल त्याच वेळी आम्हाला ऑनलाईनला पाहता येईल का? उत्तर आहे हो. आणि किती वेळेस? मल्टिपल टाइम्स पहा. पण मल्टिपल टाइम्स पाहताना ते एका डिव्हाइसला जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला डिव्हाइस चेंज करता येणार नाही. तर त्या केसमध्ये जर तुम्ही एका डिव्हाइसला लॉग इन असताना दुसऱ्या डिव्हाइसला त्याच नंबरनं लॉग इन झाला तर दोन्हीकडचे लेक्चर लॉक होतील. तर सिंगल डिव्हाइस लॉग इन ह्या पद्धतीने एका डिव्हाइसमध्ये इन्फायनाइट टाइम्स तुम्हाला ते पाहता येईल, फक्त सेकंड डिव्हाइसवर नाही. पुढे जर एखाद्या कारणास्तव लेक्चर करता नाही आले तर ते नंतर रेकॉर्डेड मध्ये करता येईल का? उत्तर आहे हो. ठीक. पुढे प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्यानंतर टेस्ट अनालिसिस हा वाला पार्ट चालू करण्याची इच्छा आहे. मी आधीपासून घेत होतो, फक्त ऑनलाईन घेत होतो. आता ऑनलाईनच्या सोबत ऑफलाईन म्हणजे पेपरच्या फॉर्मॅटमध्ये तो विद्यार्थ्यांना देऊन त्या माध्यमातून करता येईल. ह्या बॅचचा आपण
प्रॉपर ग्रुप बनवूयात निश्चय 1.2चा आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या करता येतील. सोबतच आता सर एखाद्या लाईट गेली तर कसं, तर आपण ह्या बॅच चालू होईपर्यंत विद्यार्थ्यांना 100 केव्हीए कॅपॅसिटीचं स्वतःचं इथलं ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटर दोन्ही गोष्टी हे करत असल्यामुळं मला असं वाटत नाही की लाईटचा प्रॉब्लेम जो बाकीच्यांना होतो तो इथे येईल. कारण की ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटर असल्याच्यानंतर 99% तो प्रॉब्लेम इथून आधी नव्हता आणि याच्यानंतरही तो प्रॉब्लेम त्या गोष्टीचं सेटअप झाल्याच्या नंतर तो प्रॉब्लेम येणार. पुढे सिलेक्शनची 100% हमी हमी झाली घ्या त्याला. हमी घेणार का? सगळ्यात महत्वाचं ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, तर तुम्ही थोडंसं मग त्यातलं बटरिंग करून बोलत नाहीत का? तर नाही. याच्यासोबत मला असं वाटतं, जर का तुम्ही 100% देण्यासाठी तयार असाल आणि जर तुम्ही 100% दिले, तर तुमच्या सिलेक्शनची 100% हमी. फक्त तुमच्या साईडनं 2 पावलं इकडून असतील, तर 2 पावलं तिकडून सुद्धा असले पाहिजेत. ह्या पद्धतीने जर मला असं सगळ्या गोष्टी गेल्या, तर एका वर्षाच्या आत ह्या परीक्षांचा निकाल जसं तुम्ही स्टार्ट केलं 12 जानेवारीला, 12 जानेवारी 25ला स्टार्ट केलं, सांगितलेल्या गोष्टी सगळ्या तंतोतंत फॉलो केल्या, तर मी सांगतो 12 जानेवारी 2026 पर्यंत निकाल वर्षभराच्या आत येतो एवढ्या सगळ्या परीक्षा. पुढे तयारी करत असताना ही तयारी फक्त आयबीपीएसच्या एक्झामची नाही, हा प्रश्न यात कव्हर झालेला नसेल, पण वर्षातून आयबीपीएस पॅटर्नवरच्या किमान किमान 20 ते 25 मोठ्या परीक्षा होतात. मी अजून एक व्हिडिओ तुम्हाला पुढे मागे पाहायला मिळेल. त्यामध्ये मी सांगितलंय की आयबीपीएस 2025 मध्ये 70,000 जागा काढल्या. 70,000. त्याचा व्हिडिओ तुम्हाला 1-2 दिवसाच्या आतच मिळेल आणि पुढच्या वर्षी या जागा 1,00,000 प्लस असतील. मी एकूण परीक्षा 47 सांगितल्या होत्या. मी म्हणतो मोठ्या परीक्षा त्यातल्या 25च. तर एवढ्या परीक्षा असल्यामुळं ह्या सगळ्या परीक्षांच्या तयारीसाठी पुढे त्यामुळं सिलेक्शनचा पार्ट तो डिस्कस केला की बॅच सुरू झाल्यानंतर बाहेरून बॅच करायची गरज राहिली का? कसलीच नाही. इनफॅक्ट बाहेरच्या लोकांना काही असो नसो इंटरव्ह्यूसाठी संकल्पना यावं लागायचं. मेन्ससाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी सध्याला त्या पद्धतीने झाली होती. मला असं वाटतं जर का असं करायची गरज पडली तर कुठतरी ते आमचं फेल्युअर असेल आणि असं मला वाटत नाही की टीम संकल्प होऊ देईल म्हणून. पुढे डेमो लेक्चर्स करता येतील का? किती दिवस? येस, 12 तारखेपासून पहिले 5 दिवस 12, 13, 14, 15, 16 तुम्हाला लोकांना डेमो लेक्चर जे ते करता येतील. बॅचच्या दिलेल्या वेळेमध्ये यायचं आणि डेमो लेक्चर तुम्हाला सर्व फॅकल्टीची क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जीए ते व्यवस्थित अटेंड करा आणि त्याच्यानंतरच मला असं वाटतं निर्णय घ्या. पण सध्याला किमान त्या ऑफलाईनच्या हॉलची कॅपॅसिटी कमी असल्यामुळं 150, 140, 170 अशी असल्यामुळं 100, तर माझं असं म्हणतं की जे स्टार्टिंगचे विद्यार्थी आहेत मला असं वाटतं त्यांना आधी प्रेफरन्स द्यावा लागेल. त्यामुळे किमान तुम्ही एक रजिस्ट्रेशन केलं, येऊन नाव नंबर देऊन टाकला तर ते जास्त सोपं जाईल. सोबतच जे विद्यार्थी बाहेर गावचे आहेत पण ते येऊ शकत नाही, ते एका कारणासाठी तुमच्या मित्राला पाठवून तो नाव नंबर दिला तर मला असं वाटतं त्या तेवढ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला ही ऍक्टिव्हिटी अजून चांगल्या पद्धतीने करता येईल. पुढचा पार्ट, जुन्या विद्यार्थ्यांनी किंवा लाईफ टाईम विद्यार्थ्यांनी ही बॅच अटेंड करावी का? तर उत्तर आहे, जर आधी बॅच केलेली असेल तर थोडंसं रिपिटेशन होईल. त्याचं उत्तर माझं नाहीच असेल. पण आधी बॅच केल्याच्या नंतर खूप मोठा गॅप पडलेला आहे ना, आता असं वाटतं मी तयारी स्टार्ट केली पाहिजे, त्या केसमध्ये मी येस सांग. पण इतर बाकी सगळ्यांना मला असं वाटतं की जुन्या विद्यार्थ्यांनी किंवा लाईफ टाईम असलेल्या विद्यार्थ्यांनी जर फ्लो मध्ये असाल तर नाही, त्या केसमध्ये मेन्सचा जो वेगळा पार्ट आपण आयबीपीएस पीओ साठी, एसबीआय पीओ साठी घेणार आहोत उन्हाळ्यामध्ये, जानेवारी मिड जानेवारीच्या नंतर जानेवारीच्या एंड पासून पुढे तो वाला पार्ट केला तर त्यांना जास्त रेलेव्हंट असेल त्यांनी पहिल्यापासून करण्यापेक्षा. पुढे संकल्पच का? खूप चांगला प्रश्न आहे. माझा त्याला उत्तर आहे की मग ते सोडून काय? ते सोडून काय? रिझन मागच्या 10, 12, 13 वर्षाचा जर तुम्ही 15, 16 वर्षाचा म्हणजे तुम्ही जर तुम्ही प्रॉपर इतिहास बघितला तर तुम्हाला बँकेची परीक्षा आणि त्यातलं महाराष्ट्रातलं सिलेक्शन ह्याच्यामध्ये 2 भाग दिसतील. पहिला संकल्प येण्याच्या आधी आणि दुसरा संकल्प आल्याच्या हा वाला पाठ. आज तुम्हाला भरपूर बँका आणि बँकांच्या ब्रांचेस दाखवतो ज्याच्यामध्ये मॅनेजर पासून ते ऑफिसर पासून ते क्लरिकल पर्यंत सगळा स्टाफ संकल्प येतो. आता याच्यापेक्षा अजून वेगळं काय सांगा. सोबतच नेम द बँक, नेम द इन्शुरन्स इन्स्टिट्यूशन, सरकारी त्या ठिकाणी तुम्हाला संकल्पची सापडते. सोबत अशी टेस्ट तुम्ही महाराष्ट्रात करून घेतली पाहिजे किंवा पाहिली पाहिजे की खरंच तसं होतंय का नाही होतंय.
तर एखाद्या ब्रँचला जाऊन माझं असं म्हणणं होतं की एखादा मराठी मुलगा महाराष्ट्रामध्ये ब्रँचमध्ये जायचं आणि वय वर्ष 25 पासून ते वय वर्ष 35 पर्यंतच्या स्टाफला रॅन्डम एक 3-4 स्टाफला विचारा किंवा 5 एक स्टाफला विचारा की तुम्हाला संकल्प एज्युकेशन माहिती आहे का किंवा तुम्ही संकल्प एज्युकेशनचा भाग होतात का? तर मला असं वाटतं त्यापैकी बऱ्यापैकी विद्यार्थी पहिल्यांदा दोघांचंही उत्तर जे ते पॉझिटिव्ह. मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी टेस्टिमनी आहे संकल्पच्या निकालाची. तर 13,000 प्लस बँकर आपण दिले आहेत मागच्या 13 वर्षामध्ये. त्याच्यानंतर बॅच ही दिलेल्या वेळेतच संपेल का? येस, पहिल्यापासून चालू केल्याच्या नंतर मागे 1.25 तासाचं लेक्चर होतं, पण आपण त्याची लेंथ आता वाढवून क्वांट रिजनिंग दीड तासाचा लेक्चर केलेला आहे. त्यामुळं बॅच दिलेल्या वेळेतच संपेल. इंग्लिशवाला पार्ट 1.25 तासाचा केलेला आहे आणि जीए वाला पार्ट सुद्धा 1.25 तास. पुढे पर्सनल काउन्सिलिंगसाठी शिक्षक दिवसभर अवेलेबल असतील. दिस इज हॅपन्स असं म्हणतात की इट हॅपन्स ओनली इन इंडिया. तसं हा वाला पार्ट सुद्धा ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये फक्त संकल्पमध्ये दिसेल की सगळे फॅकल्टी सकाळपासून संध्याकाळपर्यंत संकल्पला बसलेले असतील, फक्त बँकिंगचं काम करत. पुढे एका विषयाला एकच फॅकल्टी असेल काय? याचं उत्तर मी छाती ठोकपणे हो हे सांगतोय. तुम्ही बॅचमध्ये डेली होमवर्क देणार आहात का? डेली होमवर्क पण देईल आणि पाठीमागं लागून वेड्यासारखा लागून करून पण घेणार. पुढे आजूबाजूला हॉस्टेल, मेस आणि रिडिंगची सुविधा आहे का? तर आपलं इन्स्टिट्यूट जे आहे ते बिलकुल हार्ट ऑफ द सिटी आहे. त्याच्या आसपासच्या 300, 400, 500 मीटरमध्ये तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सला भरपूर हॉस्टेल, भरपूर रिडिंग, भरपूर मेस जे आहेत ते अवेलेबल असतील. ते काय म्हणतात त्याला, लेडीज हॉस्टेल असेल किंवा जेंट्स हॉस्टेल असतील, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सेफ आणि सेक्युर एरिया आहे. मागच्या 16-17 वर्षापासून बँकिंग ह्याच एरियामध्ये घेतोय. एकदम काय म्हणतात अनावश्यक न्यूज किंवा ह्यातलं असं काहीच ऐकवत नाहीये. एकदम शांत थंड पद्धतीने जे ते इथले निकाल जे तुम्हाला पाहायला मिळतील मागच्या काही वर्षामध्ये. पुढे ऑनलाईन विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच अटेंड करायची असल्यास प्रोसेस काय? येता येईल त्यांना. आल्याच्या नंतर मला असं वाटतं की ऑनलाईनमध्ये त्यांनी फीस भरली त्यातली 50% मायनस करून राहिलेल्या पद्धतीनं ऑफलाईनची जी आहे ती त्यांना करता येईल आणि त्या पद्धतीने करता येईल. पण माझं असं म्हणणं होतं की तो आताच ठरवत असताना आपल्याला ऑनलाईन जायचंय की ऑफलाईन, ती आतापासून तयारी केली तर बरं होऊन जाईल. IBPS असो अर्थात ॲग्रिकल्चरची तयारी याच फीसमध्ये होईल का? हो, याचं उत्तर आहे ऑफलाईनला. आणि ऑनलाईनला आपण ॲग्री आणि नॉन ॲग्री पार्ट जो तो वेगळा केलेला आहे. पुढे मॉक इंटरव्ह्यूची तयारी आपण ह्या ठिकाणी स्वतः घेणार आहात का? येस, निखिल सर आणि टीम यासाठी खूप सुसज्ज आहे आणि ते स्वतः इन्शुअर करतील की तुमचे मॉक इंटरव्ह्यू खूप चांगल्या पद्धतीने जुजबी 5-5, 10-10 मिनिटं नाही, तर प्रॉपर विद्यार्थ्यांना 20, 25, 30 मिनिटांमध्ये मॉक इंटरव्ह्यू आणि त्याच्या आधीचे लेक्चर हा सगळा पार्ट जो आहे, जर मी सांगतोय की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि नॉर्थ ईस्ट पासून ते गुजरातपर्यंत लोक येतात, तर काही ना काही असं. पुढे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा 9762 441100 आणि 9545 622 622 हे आपले कॉन्टॅक्ट नंबर आहेत. सोबत मागील सलग 13 वर्षापासून महाराष्ट्रातील सर्वाधिक निकाल देणारे इन्स्टिट्यूट नो डाऊट ही संकल्प एज्युकेशनच आहे. त्यातले काही निकाल जे आहेत ते याच्यामध्ये खूप छोटे छोटे चेहरे दिसतील, पण हे काही निकाल त्यातले जे आहेत ते 24-25 आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहे. सोबतच इतर काही एक्झाम जे ते ज्यातले तुम्हाला असं वाटतंय काही निकाल, तर हे 25 मधले काही निकाल एसबीआय क्लरिकलचे आहेत. ह्या पद्धतीने बघून घ्या. तर निकालाबद्दल जर ती प्रोसेस स्ट्रॉंग असेल तर मला वाटत नाही की वेगळं काही सांगायचे. आत्ताच संजय देशमुख घेऊन गेला होता, थोड्या भेटला होता. तर याच्यामध्ये हे वेगवेगळ्या परीक्षांचे IDBI, ESOचे निकाल आहेत, महावितरणचे आहेत. हे आता महाट्रान्सको किंवा जेनकोचा जो निकाल लागला तोही निकाल मोठा लागलेला आहे. तर ह्या पद्धतीने तर हे शिकवणाऱ्या फॅकल्टीचं एकदा इंट्रोडक्शन देतो. तर तो वाला पार्ट सुद्धा मला थोडा सांगतो आणि सोबतच मेन्सचा पार्ट, प्रीचा पार्ट हा स्वतः लाईव्ह टेस्ट देऊन दाखवणारी फॅकल्टी ही सुद्धा संकल्पमध्येच आहे. रँडम लाईव्ह म्हणतोय. सब्जेक्ट कव्हर्ड बाय फॅकल्टीज यामध्ये क्वांटचा पूर्ण पार्ट मी आकाश जाधव, माझ्यासोबत रिझनिंगचा पार्ट जो तो शंकर मापारे सर, इंग्लिशचा जो पार्ट आहे तो क्षितिज बालेराव सर, जनरल अवेअरनेसचा पार्ट आहे तो अतिश शिंदे सर, त्यानंतर ॲग्रिकल्चरचा पार्ट आहे प्रशांत ढोले सर, अकाउंटचा पार्ट जो आहे तो समीर देशमुख सर आणि GDPIचा पार्ट अभिषेक सर सोबत निखिल सर या पद्धतीनं आपल्याला पॅनलचा जो पार्ट आहे तो कंप्लीट करतील. त्यानंतर विशाखा मॅडम, सुहास जमडेरे सर, निखिल नागे सर हे हा जो पार्ट आहे, हा इंटरव्ह्यूचा पार्ट ग्रुप डिस्कशन अभिषेक सर खूप चांगल्या पद्धतीने घेतात. ठीक, चला हा माझा बायोडाटा आहे आणि मला असं वाटतं
हे जे निकाल जे दिलेले आहेत मला 2013, 14, 15ला एज संपल्याच्या नंतर हे कोणत्याही एका कॅन्डिडेटने माझ्या पाहण्यात भारतात सगळ्यात जास्त निकाल जे आहेत ते दिलेले आहेत स्वतःचे. 5 वेळेस IBPS PO, 2 वेळेस SBI PO, SSC CGL ऑल इंडिया रँक 50, युनायटेड इन्शुरन्सला AO, त्याच्यानंतर MBA एंट्रन्सला क्वांटच्या सेक्शनला मल्टिपल टाइम्स 99% आणि त्यातून FMS दिल्ली हे कॉलेज सुद्धा टॉप 5 मधलं मिळवलेलं आहे. खूप त्याच्याशिवाय पण इंटरव्ह्यू देता आले असते. बऱ्यापैकी एक्झाम मी पासही होतो. पण इंटरव्ह्यू पुण्या मुंबईला असायचा त्यावेळेस आळस केला. नाहीतर हे निकाल त्याच्यापेक्षा जास्त. एक्झाम पास होऊन इंटरव्ह्यू दिलेले नाहीत असे भरपूर निकाल आहेत. तर हे जे फायनल निकाल आहेत हे तुमच्यासमोर आहेत. त्याच्यानंतर शंकर सर त्यांच्याबद्दल बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना जे आजकाल मागच्या 3-4 वर्षापासून तयारी करतात त्यांना माहितीच आहे. कारण की बऱ्यापैकी मेन्सचा पार्ट जो आहे तो शंकर सर कव्हर करतायत. IBPS कलची एक्झाम, सिटी युनियन बँकेची एक्झाम, IDBIची एक्झाम, जळगाव बँकेची एक्झाम, LICDO ह्या त्यांनी क्रॅक केलेल्या एक्झाम पैकी परीक्षा आहेत. रिझनिंगचा पार्ट जे ते शंकर सर तुमचा कव्हर करतील. अतिश शिंदे सर जे आहेत ते तुमचा जनरल अवेअरनेसचा पार्ट पाहणार आहेत. त्यानंतर त्यांचा ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट झालेलं आहे. IDBI बँकेमध्ये स्वतःचं सिलेक्शन आहे. पुढे रिझनिंगचा आपण इंग्लिशचा जो पार्ट आहे तो क्षितिज भालेराव सर हे त्यांचे मार्क आहेत एक्झाम मध्ये पैकीच्या पैकी आणि हे मार्क आपण पब्लिश करतो टेलिग्रामवर. त्यांचा निकाल लागले की ते पब्लिश करतात. तर 30 पैकी 30 IBPS PO, 30 पैकी 30 IBPS क्लर्क, RBI असिस्टंट, सेबी, SSC CGL. तर ह्या पद्धतीनं त्यांचे हे सिलेक्शन असो. पुढे प्रशांत ढोले सर आपण जर बघितलं क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA, ऍग्रिकल्चर ह्या सगळ्या पैकीच्या पैकी प्रत्येक फॅकल्टीचे स्वतःचे निकाल असलेले सुद्धा एकमेव. ऍग्रिकल्चर सरांचा तर स्वतःचा रेकॉर्ड आहे की त्यांनी हॅट्रिक केलेली. 2019ला पंजाब सिंध बँकेमध्ये AFO, 2020ला युनियन बँक ऑफ इंडियामध्ये AFO, 2021ला सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर. ऍग्रिकल्चरचा पार्ट शिकवताना हॅट्रिक केलेला मला असं वाटतं महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एकमेव. अजून सुहास सर इंटरव्ह्यूचा पार्ट सोबत कव्हर करतील आणि निखिल सर पण सोबत त्यांचे असतील. तर अनुभव भरपूर मोठा दोघांचाही. सुहास सरांचा जो आहे तो याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये त्यांनी कंप्लीट 9 वर्ष काम केलेलं आहे आणि त्यातील बऱ्यापैकी वेळ त्यांनी ॲज अ ब्रँच मॅनेजर म्हणून पण केलेला आहे. तर तो ब्रँच मॅनेजर म्हणून अनुभव असेल तर इंटरव्ह्यूचा पार्ट अजून चांगल्या पद्धतीने कव्हर करतायत. निखिल सरांबद्दल मला वेगळं सांगायची गरज नाही. हा खूप डिटेल्डमध्ये तुमचे मॉक इंटरव्ह्यू घेण्यामध्ये काही जुन्या मुलांना 2-3 वर्षाची तयारी करत असेल त्यांना विचारा. सरांची इंटरव्ह्यू घेण्याची स्टाईल जी ती कशी आहे तुम्हाला त्याबद्दल सुद्धा आयडिया जे ते. समीर सर जे ते तुमचं CS झालेलं त्यांचं BCom CS, तर ते तुम्हाला अकाउंटचा पार्ट, फायनान्स अकाउंट लॉ हा वाला पार्ट जे ते शिकवतात. असो तर मला असं वाटतंय बऱ्यापैकी पहिल्यापासून शेवटपर्यंत तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचलेली आहे. आता हा वर्ष, नवीन वर्ष आणि नवा संकल्प तुमचा हा जॉबचा असेल आणि ती तेवढी जबाबदारी जी ती आमची असणार आहे. तर या सगळ्या गोष्टीवर खूप चांगल्या पद्धतीने काम करूयात आणि जेवढं होता होईल तेवढं लवकरात लवकर तुम्हाला एम्प्लॉयेबल बनवणे आणि सोबत ते एम्प्लॉयमेंट तुमच्या किती लवकर जवळ पोहोचता येईल त्याबद्दलची मदत तुमच्यापर्यंत पोहोचणं हेच काम आमचं असणार आहे. काहीही प्रॉब्लेम असेल तर 9762441100 हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्यावर कॉल करा, काही डाऊट असतील तर विचारा आणि लवकरात लवकर या बॅचसाठी जे आहेत ते तुमचे रजिस्ट्रेशन जेवढ्या पटकन होत आहे तेवढं पटकन ह्या वर्षी रजिस्ट्रेशन स्टार्ट करा. बाकी वर्ष 2026 येत असताना तुमच्यासोबत ह्या भरपूर इच्छा, अपेक्षा, आकांक्षा तर घेऊन येत आहेच, पण सोबत एक चांगली सरकारी नोकरी तुमच्यासोबत निश्चित घेऊन येऊ ही टीम संकल्पची सदिच्छा असेल.